नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण पोलीस भरती विशेष प्रश्न, पोलीस भरतीला अतिशय उपयुक्त असे प्रश्न पाहणार. चला पाहू. पहिला प्रश्न आहे, दोन संख्येचा लसावी 240 आहे व मसावी 8 आहे, त्यापैकी एक संख्या 48 आहे तर दुसरी संख्या कोणती म्हटले. अतिशय शॉर्ट मेथडला आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. लसावी 240 आहे दोन संख्येचा आणि मसावी 8 आहे आणि त्यापैकी एक संख्या आपल्याला दिली. तर याची अतिशय शॉर्ट पद्धत पहा. दिलेली संख्या मसावीच्या पटीत असते तर मसावीच्या किती पट संख्या आहे पाहायचे. तर मसावीच्या 8 पट आहे. 8 संग 48 म्हणजे मसावीच्या 6 पट आहे. सॉरी, मसावीच्या 6 पट दिलेली संख्या आहे 8 संग 48. तर दुसरी संख्या कशी काढायची. ही मसावीच्या 6 पट आहे तर यालाच लसावीला 6 आणि भागा दुसरी संख्या येते 6 24 आणि हा 0. तर दुसरी संख्या आली 40. एवढ्या शॉर्ट पद्धतीने आपल्याला हा प्रश्न एकदम ट्रिकी पद्धतीने सोडवता येईल. चला तर यानंतरचा प्रश्न पाहू. दोन संख्येचा लसावी 420 आहे, मसावी 15 आहे तर त्या 15 आहे त्यापैकी एक संख्या 48 आहे तर दुसरी संख्या कोणती. तर मसावीच्या पटीतच दिलेल्या संख्या असतात, मसावीला भाग जात असतो. मसावीच्या किती पट संख्या पाहिजे. मसावी 15 आहे त्यापैकी एक संख्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, दोन संख्येचा लसावी 420 आहे, मसावी 15 आहे त्यापैकी एक संख्या 105 आहे तर दुसरी संख्या कोणती म्हटले. तर मसावीच्या पटीतच संख्या असतात. मसावीला दिलेल्या सगळ्या संख्येला भाग जात असतो. मी इथं दिलेल्या पण संख्येला जाईल. तर मसावीच्या किती पट आहे बघा. 15 7 105 तर 7 पट आहे. मग दुसरी संख्या कशी काढायची. तर हे 7 पट आहे. दिलेल्या संख्येच्या 7 पट मसावीच्या 7 पट दिलेली संख्या आहे. तर या 7 ने इतर मसावीला जर भागलं तर आपली दुसरी संख्या येत असते 7 सकून 42 आणि 0. अतिशय शॉर्ट पद्धतीने आपल्याला हा प्रश्न एकदम सोडवता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, गणित व इंग्रजीचे सरासरी गुण 81 आहे, इंग्रजी व शास्त्राचे सरासरी गुण 78 आहेत, शास्त्र व गणिताचे सरासरी गुण 93 आहेत तर गणिताचे गुण किती असतील विचारले. चला तर पाहू आपण. सरासरीवरून काढू अतिशय शॉर्ट पद्धतीने नसतं. तर गणित इंग्रजी सरासरी दिली बघा. गणित आणि इंग्रजी यांचं सरासरी गुण दिलेत 81 सरासरी येईल. गणित आणि इंग्रजीच्या गुणाची सरासरी आहे. आणि इंग्रजी व शास्त्र, इंग्रजी आणि शास्त्र, इंग्रजी व शास्त्राची सरासरी आहे ते 78 आणि शास्त्र व गणित असे दिले. शास्त्र व गणित, शास्त्र आणि गणिताची सरासरी दिली 93. तर विचारले गणिताचे गुण काय आहेत. तर काय नाही, एक ओळ फक्त सोडवायची आपल्याला. गणिताचे गुण बरोबर गणिताचे. तर गणिताचे गुण कसे काढायचे. तर केवळ सरासरीवरून काढता येईल. गणित असणाऱ्या सरासरीची बेरीज करायची. तर बघा गणित इथं पण आहे, इच्छात पण गणित आहे, गणित आहे. यांची बेरीज करायची सरळ 81 अधिक 93 आणि याच्यातून गणित नसणारी सरासरी आपल्याला मायनस करायची. गणित नसणारी सरासरी त्यावेळेस इंग्रजी शास्त्र ही आपल्याला मायनस करायचे. ही जर बेरीज आपण केली तर किती आली बघा. 3 ने 4 98 17 म्हणजे 174 म्हणून 78 गेले. 8 3 6 14 आणि 98 17 म्हणजे गणिताचे गुण किती आले तर 96 आले. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला असं सोडवता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, 625 रुपयाची रक्कम 2 वर्ष चक्रवाढ व्याजाने 676 होते तर व्याजदर काढा. तर हा पण प्रश्न अतिशय ट्रिकी पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा ते पाहू आपण. मुद्दल आणि रास लिहू आपण फक्त. मुद्दल तर 625 रुपये मुद्दल आहे म्हणून. मुद्दल किती आहे तर 625 रुपये आणि रास म्हणजे व्याजासहित झाली ती 676. आणि किती वर्षात झाली म्हणजे तर 2 वर्षात झाली. 2 वर्षात झाली. वर्ष आपण इथं असं लिहू 2 वर्षात झाली. मग 2 वर्ष जर दिलं त्यांची वर्गमूळ घ्यायची असतात. 3 वर्ष दिलं घनमूळ घ्यायची, 4 वर्ष दिली चौगमूळ घ्यायचं. तर 2 वर्ष दिलं त्यांची वर्गमूळ घ्यायची. वर्गमूळ निघत नसेल तर संक्षिप्त करत खाली जायचं. परत निघत आहे वर्गमूळ. तर इथे निघतं वर्गमूळ 625 25 चा वर्ग आहे आणि 676 26 चा वर्ग आहे.
याचा अर्थ काय झालं, 25 रुपये मुद्दल असेल तर 26 रुपये व्याज झाले, म्हणजे 25 रुपयावर 1 रुपया व्याज आला. मग 50 ला 2 रुपये आला आणि 100 ला 4 रुपये आला, म्हणजे 4% व्याज दर आला. 4% व्याज दर आला. उत्तर आपलं झालं 4% व्याज दर आला. पर्याय चुकून झाला म्हणजे 4% व्याज दर येईल. 625 676 झालं तर 2 वर्ष जमीन वर्गमूळ घ्यायची, म्हणजे 25 रुपयावर 1 रुपये व्याज झालं. 25 रुपयावर 1 रुपया तर 100 ला किती असं गुणिले 100 करा, आपला दर निघून येईल. तर 25 चौक 100 आणि 4% दर आला. व्याजाचा जो दर होता तो किती होता, अवघा 4%. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे, ए काम 16 दिवसात करतो, बी तेच काम 24 दिवसात करतो, सी ए 16 दिवसात करतो आणि बी ते काम 24 दिवसात करतो म्हणलं. त्यांनी काय केलं, ते सी ची मदत घेतात, सी ला बोलवून आणले त्यांनी आणि तिघांनी म्हणून ते काम अवघ्या 6 दिवसात संपवले. आणि मजुरी जी आहे ती 40 रुपये आहे. तर कामाची मजुरी 40 रुपये आहे, तर प्रत्येकाला मिळणारी मजुरी काढा म्हणले. तर पहा आता हे 6 दिवसात काम करू शकतो म्हणले, सॉरी एक काम 16 दिवसात करतो म्हणले, बी तेच काम 24 दिवसात एकटा करू शकतो, एकटा 16 दिवसात करू शकतो, बी एकटा 24 दिवसात करू शकतो. सी ला त्यांनी मदतीला घेतलेले, मदत म्हणून आलाय आणि त्यामुळे काम पूर्ण झाले अवघ्या 6 दिवसात पूर्ण झाले. काम 6 दिवसात पूर्ण झाले याचा अर्थ प्रत्येकाने 6 दिवस केले. याचं 1 दिवसाचं काम किती असेल तर 1/6 असेल, याचं किती असेल तर 1/24 असेल. 1 दिवसाचं 1/24 आणि याचं 1 दिवसाचं 1/16. पण यांनी 6 दिवस काम केलं. 6 दिवसात मग याचं झालं 6/16 आणि बीचं झालं 6/24. या दोघांनी एवढंच काम केलं, बाकीचं काम सी ने केलं असेल, दोघांना एवढंच होते. तर मग यानं केलं किती तर 2-6 8 16, म्हणजे 8 भागापैकी 3 भाग याला केले आणि याला बी आपण 2 भागू, 2-6 आणि याला 3 न भागू आपण, 3 × 6 3 8 24, म्हणजे छेद समान येईल. त्यामुळे 6 ने जाईल पण 3 न भागू आपण, म्हणजे 8 भागापैकी 3 भाग याने केले, 8 भागापैकी 2 भाग याने केले, म्हणजे 8 भागातले 3 आणि 2 5 भाग संपले. 5 भाग या दोघांनी मिळून केले, उरलेले 3 भाग मात्र याने केले असतील, म्हणजे 8 भागापैकी 3 भाग याने केले असतील. मग छेद सारखा झाला, डायरेक्ट अंश घेतला तरी चालेल. 3 भाग याने केले, 2 भाग याने केले, 3 भाग याने केले. आणि जी मजुरी आहे, मजुरी कामाची 40 रुपये, या भागाची जी मजुरी आहे 3 आणि 2 5 आणि 3 8 भाग मिळून 40 रुपये, 3 अधिक 2 अधिक 3 8 भाग मिळून 40 रुपये. तर एक भाग 5 रुपये आला आणि 5 रुपयाने यांना गुणोत्तर की यांच्या मजुरी येणार आहे. त्या दोघांचं काम सारखं म्हणजे मजुरी पण सारखी. याला मी 5 ने गुणा, म्हणजे याला 15 रुपये भेटावे. तर बीला किती भेटावे तर बघा, बीला याला मी 5 ने गुणा, बीला मात्र 10 रुपये भेटावे मिळाले पाहिजे. काम तसं दाम विचार जमणार नाही, 10 रुपये याला भेटावे आणि याला पण 5 ने गुणा 15 रुपये कोणाला भेटावे, याला भेटावे. तर अतिशय सोप्या पद्धतीने हा पण प्रश्न सोडवला आहे. विद्यार्थी मित्रांनो, दररोज चॅनल सोबत राहा, दररोज व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या आभार. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण पोलीस भरती विशेष प्रश्न, पोलीस भरतीला अतिशय उपयुक्त कसे प्रश्न पाहणार आहोत. चला तर पाहू. पहिला प्रश्न आहे, 2 संख्येचा लसावी 240 आहे व मसावी 8 आहे, त्यापैकी एक संख्या 48 आहे, तर दुसरी संख्या कोणती म्हटले. अतिशय शॉर्ट मेथडला आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. लसावी 240 आहे 2 संख्येचा आणि मसावी 8 आहे आणि त्यापैकी एक संख्या आपल्याला दिली. तर याची अतिशय शॉर्ट पद्धत पहा. दिलेली संख्या मसावीच्या पटीत असते, तर मसावीच्या किती पट संख्या आहे पाहिजे. तर मसावीच्या 8 पट आहे, 8 संग 48, म्हणजे मसावीच्या 6 पट आहे, सॉरी मसावीच्या 6 पट दिलेली संख्या आहे, 8 संग 48. तर दुसरी संख्या कशी काढायची, ही मसावीच्या 6 पट आहे, तर यालाच लसावीला 6 ने भागा, दुसरी संख्या येते 6 24 आणि हा 0, तर दुसरी संख्या आली 40. एवढ्या शॉर्ट पद्धतीने आपल्याला हा प्रश्न एकदम ट्रिकी पद्धतीने सोडवता येईल. चला तर यानंतरचा प्रश्न पाहू. 2 संख्येचा लसावी 420 आहे, मसावी 15 आहे, तर त्या 15 आहे, त्यापैकी एक संख्या 48 आहे, तर दुसरी संख्या कोणती.
तर मसावीच्या पटीतच दिलेल्या संख्या असतात, मसावीला भाग जात असतो. पण मसावीच्या किती पट संख्या पाहिजे? मसावी 15 आहे, त्यापैकी एक संख्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. दोन संख्येचा लसावी 420 आहे, मसावी 15 आहे, त्यापैकी एक संख्या 105 आहे. तर दुसरी संख्या कोणती म्हणजे? तर मसावीच्या पटीतच संख्या असतात. मसावीनं दिलेल्या सगळ्या संख्येला भाग जात असतो. मी इथं दिलेल्या पण संख्येला जाईल. तर मसावीच्या किती पट आहे बघा? 15 7 105, तर 7 पट आहे. मग दुसरी संख्या कशी काढायची? तर हे 7 पट आहे, दिलेल्या संख्येच्या 7 पट, मसावीच्या 7 पट दिलेली संख्या आहे. तर या 7 ने त्या मसावीला जर भागलं तर आपली दुसरी संख्या येत असते 7 × 42 आणि 0. अतिशय शॉर्ट पद्धतीने आपल्याला हा प्रश्न एकदम सोडवता येईल. चला विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. गणित व इंग्रजीचे सरासरी गुण 81 आहे. इंग्रजी व शास्त्राचे सरासरी गुण 78 आहेत. शास्त्र व गणिताचे सरासरी गुण 93 आहेत. तर गणिताचे गुण किती असतील विचार आहे. चला तर पाहू आपण. सरासरीवरून काढू अतिशय शॉर्ट पद्धतीने नसतं. तर गणित इंग्रजी सरासरी दिली बघा. गणित आणि इंग्रजी त्यांचं सरासरी गुण दिलेत 81 सरासरी येईल. गणित आणि इंग्रजीच्या गुणाची सरासरी आहे. आणि इंग्रजी व शास्त्र, इंग्रजी आणि शास्त्र, इंग्रजी व शास्त्राची सरासरी आहे ते 78. आणि शास्त्र व गणित असं दिले. शास्त्र व गणित, शास्त्र आणि गणिताची सरासरी दिली 93. तर विचारले गणिताचे गुण काय आहेत? तर काय नाही, एक ओळ फक्त सोडवायची आपल्याला. गणिताचे गुण बरोबर गणिताचे. तर गणिताचे गुण कसे काढायचे? तर केवळ सरासरीवरून काढता येईल. गणित असणाऱ्या सरासरीची बेरीज करायची. तर बघा गणित इथं पण आहे, ह्याच्यात पण गणित आहे, गणित आहे. याची बेरीज करायची सरळ 81 अधिक 93. आणि याच्यातून गणित नसणारी सरासरी आपल्याला मायनस करायची. गणित नसणारी सरासरी तर इंग्रजी शास्त्र ही आपल्याला मायनस करायचं. ही जर बेरीज आपण केली तर किती आहे बघा? 3 × 4 98 17, म्हणजे 174 म्हणून 78 गेले. 8 × 6 14 आणि 98 17, म्हणजे गणिताचे गुण किती आहेत? 96 आहे. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला असं सोडवता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. 625 रुपयाची रक्कम 2 वर्ष चक्रवाढ व्याजाने 676 रुपये तर व्याजदर काढा. तर हा पण प्रश्न अतिशय ट्रिकी पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा ते पाहू आपण. मुद्दल आणि रास लिहू आपण फक्त. मुद्दल तर 625 रुपये मुद्दल आहे म्हणून. मुद्दल किती आहे? 625 रुपये. आणि रास म्हणजे व्याजासहित झालेली 676. आणि किती वर्षात झाले म्हणजे? तर 2 वर्षात झाले. 2 वर्षात झाले. हे वर्ष आपण इथं असं लिहू. 2 वर्षात झाले. 2 वर्ष जर दिलं तर यांची वर्गमूळ घ्यायची असतात. 3 वर्ष दिलं घनमूळ घ्यायची, 4 वर्ष दिली चौथमूळ घ्यायचं. तर 2 वर्ष दिलं त्यांची वर्गमूळ घ्यायची. वर्गमूळ निघत नसेल तर संक्षिप्त करत खाली जायचं. प्रत निघत आहे वर्गमूळ. तर इथं निघतं वर्गमूळ 625 25चा वर्ग आहे आणि 676 26चा वर्ग आहे. याचा अर्थ काय झाला? 25 रुपये मुद्दल असेल तर 26 रुपये व्याज झाले, म्हणजे 25 रुपयावर 1 रुपया व्याज आला. मग 50ला 2 रुपये आला आणि 100ला 4 रुपये आला, म्हणजे 4% व्याज झाला. 4% व्याजदर आला. उत्तर आपलं झालं 4% व्याजदर आला. पर्याय चुकून झाला 12. 4% व्याजदर येईल. 625 676 झालं तर 2 वर्षात जमीन वर्गमूळ घ्यायची, म्हणजे 25 रुपयावर 1 रुपये व्याज झालं. 25 रुपयावर 1 रुपया तर 100ला किती असं गुणिले 100 करा, आपलं दर निघून येईल. तर 25 × 100 आणि 4 4% दर आला. व्याजाचा जो दर होता तो किती होता? अवघा 4%. चला तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे. एक काम 16 दिवसात करतो, बी तेच काम 24 दिवसात करतो, सी हे 16 दिवसात करतो आणि बी ते काम 24 दिवसात करतो म्हणलं. त्यांनी काय केलं? ते सी ची मदत घेतात. सीला बरोबर आणले त्यांनी आणि तिघांनी म्हणून ते काम अवघ्या 6 दिवसात संपवलं. आणि मजुरी जी आहे ते 40 रुपये आहे. तर कामाची मजुरी 40 रुपये आहे. तर प्रत्येकाला मिळणारी मजुरी काढा म्हणले. तर पहा आता हे 6 दिवसात काम करू शकतो म्हणले. सॉरी, एक काम 16 दिवसात करतो म्हणले. बी तेच काम 24 दिवसात एकटा करू शकतो. एकटाच 16 दिवसात करू शकतो. बी एकटा 24 दिवसात करू शकतो. सीला त्यांनी मदतीला घेतलेले, मदत म्हणून आलाय आणि त्यामुळे काम पूर्ण झाले अवघ्या 6 दिवसात पूर्ण झाले. काम 6 दिवसात पूर्ण झाले याचा अर्थ प्रत्येकानं 6 दिवस केले
याचं एक दिवसाचं काम किती असेल तर 1/6 असेल, याचं किती असेल तर 1/24 असेल. एक दिवसाचं 1/24 आणि याचं एक दिवसाचं 1/16. पण यांनी 6 दिवस काम केलं. 6 दिवसात याचं झालं 6/16 आणि बीचं झालं 6/24. या दोघांनी एवढंच काम केलं, बाकीचं काम सी ने केलं असेल, दोघांना एवढंच होते. तर मग यानं केलं किती तर 2×6 = 16, म्हणजे 8 भागापैकी 3 भाग याला केले. आणि याला काय आपण बेनच भागू, 2×6 आणि याला 3 न भागू आपण, 3×6 3 = 28, म्हणजे छेद समान येईल. त्यामुळे 6 ने जाईल पण 3 न भागू आपण, म्हणजे 8 भागापैकी 3 भाग याने केले, 8 भागापैकी 2 भाग याने केले, म्हणजे 8 भागातले 3 आणि 2 5 भाग संपले. 5 भाग या दोघांनी मिळून केले, उरलेले 3 भाग मात्र याने केले असतील, म्हणजे 8 भागापैकी 3 भाग याने केले असतील. मग छेद सारखा झाला, डायरेक्ट अंश घेतला तरी चालेल. 3 भाग याने केले, 2 भाग याने केले, 3 भाग याने केले. आणि जी मजुरी आहे, मजुरी कामाची 40 रुपये. या भागाची जी मजुरी आहे 3 आणि 2 5 आणि 3 8 भाग मिळून 40 रुपये. 3 अधिक 2 अधिक 3 8 भाग मिळून 40 रुपये. तर एक भाग 5 रुपये आला, 5 रुपयाने यांना गुणोत्तर यांच्या मजुरी येणार आहे. त्या दोघांचं काम सारखं आहे, मजुरी पण सारखी आहे. याला मी 5 ने गुणा, म्हणजे याला 15 रुपये भेटावे. तर बीला किती भेटावे तर बघा, बीला याला मी 5 ने गुणा, बीला मात्र 10 रुपये भेटावे मिळाले पाहिजे. काम तसं दाम याच्यात जमणार नाही. 10 रुपये याला भेटावे आणि याला पण 5 ने गुणा 15 रुपये कोणाला भेटावे, याला भेटावे. तर अतिशय सोप्या पद्धतीने हा पण प्रश्न सोडवला आहे. विद्यार्थी मित्रांनो, दररोज चॅनल सोबत राहा, दररोज व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या थँक्यू व्हेरी मच.